सुनेत्रा वहिनी पालकमंत्री असतील पण बीडची खरी पालक मीच. पंकजाताईच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ. अहो मंडळी, बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. कारण भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी गेवराईच्या कार्यक्रमात एक असं वक्तव्य केलं की सगळ्याच्या भुवया उंचावल्या. पंकजाताई म्हणाल्या, सुनेत्रा वहिनी सरकारी पालकमंत्री असतील पण बीड जिल्ह्याची खरी आणि हक्काची पालक मीच आहे. माझा या जिल्ह्याशी नातं पदाचं नाही तर रक्ताचं आणि काळजाचं आहे. बस एवढं बोलणं झालं आणि जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धनंजय मुंडे यांच्याकडून पालकमंत्रीपद गेलं. त्यानंतर अजितदादा पवार यांनी बीडची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम सुरू केलं असून बीड क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी मिळाल्याचं उदाहरण दिलं जात आहे. मात्र या दरम्यान गेवराईच्या दौऱ्यावर असलेल्या पंकजाताईनं आपल्या भाषणातून स्पष्ट संदेश दिला. त्यापुढे म्हणाल्या, आजपासून अधिकृतपणे मी गेवराईचं पालकत्व स्वीकारते. शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या कार्यक्रमाला माजी मंत्री बदामराव पंडित, नगराध्यक्ष गीता पवार, भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह मोठे संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आता पंकजाताईच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? हा केवळ भावनिक संवाद होता की राजकीय संदेश? यावर बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? बीडची खरी पालक मीच या वक्तव्यामागं नेमका संदेश कोणता आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.